आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी हवेली पंचायत समितीचे सभापती माननीय श्री युवराज नाना काकडे व उपसभापती सौ विद्याताई गायकवाड यांच्या संकल्पनेतून रयतेची शाळा या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा वाडेबोलाई येथे ग्रामस्थ व पालकांशी संवाद साधण्यासाठी विशेष भेट व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखाताई हरगुडे, लोकनियुक्त सरपंच सौ पल्लवीताई शिंदे, रयतेची शाळा उपक्रमाचे मार्गदर्शक श्री सुरेश अण्णा वाबळे, श्री कानडे सर, वाघोली बीटचे विस्तार अधिकारी श्री संदीप गीते सर, केंद्रप्रमुख श्री अवताडे सर, केंद्रप्रमुख श्री यादव सर, गावातील आजी माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शाळेतील शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लेझिमच्या जयघोषात मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत। शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांचे स्वागत केले। विद्यार्थ्यांच्या या पारंपरिक व जोशपूर्ण स्वागताने कार्यक्रमाला विशेष रंगत आली। सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात। कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। रयतेची शाळा लोकसहभागातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणादायी वाटचाल। रयतेची शाळा उपक्रमाचे मार्गदर्शक श्री सुरेश अण्णा वाबळे यांनी स्वतः पुढाकार घेत वाबळेवाडी शाळेची प्रेरणादायी यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली। त्यानंतर श्री दत्तात्रेय वारे गुरुजी यांनी लोकसहभाग, ग्रामस्थांचे योगदान, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांतून वाबळेवाडी व जालिंदर नगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची उभारणी कशा पद्धतीने झाली याची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली। शिक्षणाच्या विकासासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता गाव, पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास शाळेचा कायापालट घडवून आणता येतो, हा प्रभावी संदेश त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाला। उपसभापती सौ विद्याताई गायकवाड यांचे मार्गदर्शन। हवेली पंचायत समितीच्या उपसभापती सौ विद्याताई गायकवाड यांनी उपस्थित ग्रामस्थ, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम व आधुनिक शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। ग्रामस्थांचा शाळेला सर्वतोपरी सहकार्याचा निर्धार। ग्रामस्थांच्या वतीने गावचे माजी उपसरपंच श्री संजय तात्या बोरडे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली। गावातील शाळा ही केवळ शिक्षकांची किंवा शासनाची नसून ती संपूर्ण गावाची जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील पदवीधर शिक्षक श्री गोविंद केंद्रे सर यांनी करताना रयतेची शाळा उपक्रमाची संकल्पना, शाळेची सद्यस्थिती, शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेला लोकसहभाग आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचाल याविषयी भूमिका मांडली। सुंदर सूत्रसंचालन। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर गायकवाड सर यांनी अत्यंत प्रभावी, ओघवत्या व सुंदर शैलीत केले। आभार प्रदर्शन। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गोसावी सर यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे आभार मानले। रयतेची शाळाच्या माध्यमातून नवी दिशा, नवा संकल्प, नवी उंची। आजची ही भेट म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करणारी, लोकसहभागातून शाळेचा कायापालट घडवून आणण्याचा संकल्प करणारी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे पुढे जाण्याची दिशा देणारी प्रेरणादायी सहविचार सभा ठरली। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सामूहिक जबाबदारी, गावाचा सहभाग, शाळेचा विकास, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य। जिल्हा परिषद केंद्र शाळा वाडेबोलाई, तालुका हवेली, जिल्हा पुणे।